नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे पूर्व परिसरामध्ये पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकास कामांचा शुभारंभ काल करण्यात आला. काल सायंकाळी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस हरियाली तलाव सुशोभीकरण, श्री स्वामी समर्थ मठ मार्गाचं इको फ्रेंडली नूतनीकरण, कैलासवासी अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये ओपन जिम्सचं साहित्य बसवणं, विसर्जन घाटावर महिलांसाठी ओपन जिमचं साहित्य बसवणं, विसर्जन घाटावर राखीव भूखंडावर अद्ययावत बागेचं उद्घाटन आणि नातू परांजपे वसाहतीमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता अशा प्रकारच्या कामांचा शुभारंभ काल पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सगळ्या कामांमुळे कोपरी परिसरातील नागरिकांचं जीवनमान उंचावेल असा विश्वास पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरातील कॅसल मिल नाका परिसरामध्ये क्षयरोग चिकित्सा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. आरोग्य समिती सभापती पूजा वाघ यांनी अशा प्रकारच्या चिकित्सा केंद्रासाठी पाठपुरावा केला होता. आता हे काम प्रत्यक्षात आलं असून आज याचं उद्घाटन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळेस महापौर श्री संजय मोरे, श्री गणेश वाघ, पूजा वाघ, नगरसेवक श्री महेश वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे उथळसळ नाका परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ देखील आज पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. क्षयरोग कक्ष आज तयार झालेला होता, तर त्याचं आज ओपनिंग केलेलं आहे. रोड संदर्भात झालं तर गेले 5 वर्ष आम्ही फॉलोअप करत होतो. प्रत्येकाचं म्हणे येतो की अरे ही गल्ली झाली, ती गल्ली झाली, आपला हे मुख्य रस्ता कधी होईल की स्टेशनला जायला. आताही तुम्ही बघाल तर एवढी वाहतूक आहे तिकडे की गर्दी होते, तर ते मेन रोड कधी होणार. आणि आज आम्ही जो वचन दिलेलं ते पूर्ती झालेलं, त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. या ठिकाणी लोकांची एकच मागणी होती की या 5 वर्षामध्ये फक्त तुम्ही आम्हाला हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करून द्या. या 5 वर्षामध्ये आता सतत पाठपुरा करून हे मनावर घेतलं की हा रस्ता झालाच पाहिजे आणि या रस्त्याला आता पूर्ण करण्याची आमची जबाबदारी होती ती आम्ही आता पार पाडलेली आहे. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. कचऱ्यापासून खत निर्मिती या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातून ठाणे शहरातील 3 हात नाका परिसरामध्ये चालवण्यात येणाऱ्या सिग्नल शाळेचा उपक्रम देखील संपूर्ण जगभर गाजला आहे. अगदी BBC, CNBC अशा प्रकारच्या वाहिन्यांनी देखील या संपूर्ण उपक्रमाची दखल घेतली आहे. ठाणे शहराच्या सामाजिक वर्तुळामध्ये समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेचं स्वतःचं असं एक वेगळं स्थान आहे. या संस्थेच्या अद्ययावत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस समर्थ भारत व्यासपीठाचे ठाणे कार्याध्यक्ष श्री मंगेश वाळंज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाण्याचे महापौर श्री संजय मोरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाण्याचे महापौर श्री संजय मोरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अनन्या कलेक्शन, CZ डायमंड ज्वेलरी, antique and Kundan jewelry, micro gold plated jewelry, traditional Maharashtrian micro gold plated jewelry watches, 92.5 sterling silver jewelry, bridal sets, bridal jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya collection, shop number 3, यशवंत बिल्डिंग नियर पुना गाडगी ज्वेलर्स, राम मारुती क्रॉस रोड, नौपाडा, ठाणे. कॉन्टॅक्ट समीर ओक 9821536895 and नीलिमा दुर्गुळे 9833946884. अनन्या कलेक्शन.
श्री सलीम पटेल यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान भरभराट आणि आरोग्यदायी जाव हीच प्रार्थना पुनश्च एकदा श्री सलीम पटेल यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहराच्या सौंदर्याचा मुकुटमणी म्हणजे येऊर, मात्र काही बेशिस्त पर्यटकांमुळे येऊरमध्ये आज कचरा वाढतोय, दारूच्या बाटल्यांचा खच दिसतोय, फुटलेल्या काचांमुळे इथले वन्य प्राणी जखमी होत आहेत, इथल्या निसर्ग संपत्तीला त्याच्यामुळे हानी होते आहे। चला तर मग हे येऊर स्वच्छ करू, काचमुक्त करू। स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आम्ही 1 जानेवारीला काचमुक्त येऊर आणि प्लास्टिकमुक्त येऊर अशा प्रकारचा स्वच्छतेसंबंधितला उपक्रम राबवतो आहोत। मागच्या वर्षी देखील 1 जानेवारीलाच आम्ही हा उपक्रम राबवला होता आणि शेकडो लोकांनी याला प्रतिसाद दिला होता। माझं या माध्यमातून विविध संस्थांना, सेवाभावी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, निरनिराळ्या NGOजना, शाळा कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना, असंख्य अशा या कामामध्ये रुची असलेल्या सगळ्यांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की या येऊरच्या या अभियानामध्ये काचमुक्त आणि प्लास्टिकमुक्त येऊर या अभियानामध्ये आपण देखील सहभागी व्हा। हे अभियान 1 जानेवारीला सकाळी 7 वाजता येऊर येथे सुरू होईल। धन्यवाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे अध्यक्ष श्री रामभाऊ तायडे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान भरभराट आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुनश्च एकदा नगरसेवक श्री रामभाऊ तायडे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. वर्तनगर परिसरातील अय्यप्पा मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये वार्षिक उत्सव सुरू आहे। या वार्षिक उत्सवानिमित्त या ठिकाणी विविध प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। या ठिकाणी अभिषेक त्याचप्रमाणे पूजा अर्चा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। दररोज सायंकाळी या ठिकाणी शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। काल देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा भरतनाट्यमचा आस्वाद अनेक रसिकांनी घेतला। नोटबंदीनंतर बँक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे। याचा थेट परिणाम बँक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाला आहे। या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकरिता क्युरे हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे। क्युरेच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांसाठी 2000 रुपये किमतीचं गिफ्ट कार्ड देण्यात येत आहे। त्यात 2000 रुपयापर्यंतच्या तपासण्या तसंच डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होणार असल्याची माहिती क्युरेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO सुहास आराध्य यांनी दिली। ठाणे शहरामधले जवळपास 10,000 बँक कर्मचारी आहेत
त्यांच्यासाठी एक खास सांताक्लॉज गुड हेल्थ कार्ड म्हणून आम्ही सर्वांना देत आहे. त्यामध्ये त्यांना 31 जानेवारीपर्यंत फ्री हेल्थ चेकअप मिळणार आहे. ह्या कार्डची व्हॅल्यू असणार आहे 2,000 रुपये. त्या 2,000 रुपयामध्ये जे काही बसेल हेल्थबद्दल ते आमच्या क्युरे हॉस्पिटलमध्ये येऊन ते त्याचा फायदा घेऊ शकतात. सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसंच गर्भवती बँक कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत जर कुठल्याही बँक कर्मचाऱ्याला तातडीने शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं तर सदर बँक कर्मचाऱ्यांना विनाव्याज अर्थपुरवठा क्युरेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी सुहास आराध्ये यांनी दिली. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने आझाद नगर महोत्सव 2016चं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. यावेळेस नृत्य स्पर्धा आणि बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वसामान्य गृहिणींना बऱ्याचदा आपल्या दैनंदिन बिझी शेड्यूलमधून स्वतःसाठी वेळच काढता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असं यावेळेस नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांनी सांगितलं. यावेळेस महिलांनी प्रचंड मोठ्या संख्येने या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि विविध खेळ खेळले. यावेळेस शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे, नगरसेविका सौ नंदा कृष्णा पाटील, दादू शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 31 डिसेंबर या दिवशी येऊरला जाऊन पार्टी करणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. मात्र 31 डिसेंबरला येऊरला जाऊन जे पार्टी करतात त्या तळीरामांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण केलेली असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाटल्यांचा खच पडलेला असतो. त्याचप्रमाणे प्लास्टिकचे प्रमाण देखील वाढतं. साहजिकच याचा थेट परिणाम या ठिकाणच्या वन्य संपदेवर, त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांवर होत असतो. या ठिकाणी टाकलेलं प्लास्टिक अनेकदा प्राणी खात असतात. त्याचप्रमाणे फुटलेल्या बाटल्यांच्या काचा वन्य प्राण्यांच्या पायांना टोचत असतात. त्यामुळे अनेक प्राणी जखमी होण्याचे प्रकार घडत असतात. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांपासून 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला येऊर प्लास्टिक आणि कचरामुक्त अभियान राबवण्यात येतं. गेल्या काही वर्षांमध्ये या अभियानाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा देखील 1 जानेवारीला सकाळी 7 वाजल्यापासून हे अभियान सुरू होणार असल्याची माहिती आमदार श्री संजय केळकर यांनी दिली आहे. माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की या येऊरच्या या अभियानामध्ये, काचमुक्त आणि प्लास्टिकमुक्त येऊर या अभियानामध्ये आपण देखील सहभागी व्हा. हे अभियान 1 जानेवारीला सकाळी 7 वाजता येऊर येथे सुरू होईल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या.
आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.